सातारा नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष व सभापती पदाच्या निवडी 22 जानेवारी रोजी पार पडणार असून सातारा नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष हा उदयनराजे जो सांगतील तोच होणार असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे। त्याचबरोबर सभापती पदासाठी योग्य नावे जाहीर केली जातील। पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकाला पहिल्यांदा प्राधान्य दिले जाईल। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये अपक्ष नगरसेवकांचा विचार केला जाईल, असेही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुती संदर्भात बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवेंद्रराजे म्हणाले की शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन महायुती संदर्भात बैठक लावावी, आम्ही विचार करू, असे वक्तव्य मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे। कदाचित नाही उदयनराजेच उपाध्यक्षाचा निर्णय घेणार, कदाचित सगळे त्यांचं उपाध्यक्षाचं नाव उदयनराजे देणार आहे, त्याबद्दल काय शंकाचा विषयच नाही। आणि ज्यांनी माघार घेतली त्यांना प्रायोरिटी देणार असं काही स्वीकृतला क्रायटेरिया कमी मतांना पडले किंवा असं काही नाही। आता जे योग्य असतील ते स्वीकृतमध्ये येतील, त्यामुळे असं नाहीये। आणि शेवटी युतीचा निर्णय माझं म्हणणं आहे की वरिष्ठांनी आणि जिल्ह्यात बसायचं असलं तर पालकमंत्र्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवावं। पालकमंत्र्यांचा तो अधिकार आहे, ते आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी बोलवावं, मग पुढे चर्चा होईल। त्यांनी तर स्वबळाची भाषा केली, तुम्ही करणार का? नाही, त्यांनी केली असली तर मग मी माझ्या ह्याच्यात नाही, पण ठेवा शेवटी होत नसलं तर प्रत्येक जण लढणारच ना आपल्या ताकदीवर। निवडणुकीतनं तर काय कोण माघार घेणार नाही, जर एकत्र जर नाही झालं तर प्रत्येक जण लढणार। ते म्हणजे आम्ही काय, भाजप काय, सेना काय, राष्ट्रवादी काय किंवा पवार साहेबांचा पक्ष काय, सगळे जर होत नसलं तर जो तो आपापल्या ताकदीवर लढणारच आहे, ते काय लढायचा कोण थांबणार नाही ना। स्वीकृत नगरसेवक आणि सभापतींच्या अनुषंगाने काय वाटाघाटी दोघांच्या मध्ये झालेत काय? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।